जॉईंट द्यायचे. जॉईंट सरळ पण चालतात. हा झाला सरळ जॉईंट. हा सरळ जॉईंट दिला मी. ही पट्टी खोलली की सरळ होते. सरळनुसार पण चालतं. अजून एक आहे, पट्टीवर पट्टी ठेवायची, त्याला क्रॉस करायचं आणि ह्या क्रॉसला असं शिवायचं. ही ओपन केली की सरळच होते, पण याने कोपऱ्यावर जिथं वळण घ्यायचंय त्या वळणाला पलटी पडत नाही, सरळ बसतो. अर्धा ते 1 इंचाची पट्टी काढून घ्यायची. गळ्यानुसार पट्टी मोठीच पाहिजे. कापत असताना खाली दुसरं काय येतंय का ते बघायचं, मग कात्री लावायची. सगळ्या एका लेग जोडायच्या ना. जोडत असताना प्रत्येक ठिकाणी मशीन नाही हे करायचं, दोरा. आम्हाला तर कसं करावं. हे जोडताना सरळ उलट बघायचं कुठं आहे ते उलटी झाली. तर आता ही एवढी पट्टी आपल्याकडं तयार आहे. त्या पूर्ण पट्टीला हाफ फोल्ड करायचं आहे. एक इंचाची पट्टी ना, 1 पाऊंड म्हणजे 1 पाऊंड. 1 ला 2 केली. ही बोटं फिरवत चालायची, म्हणजे मध्ये काय आलं का कळतं. त्याच्यानंतर हा ब्लाउज. पट्टी जोडण्याआधी परत एकदा चेक करायचं हे दोन्ही बरोबर आहे का. नसेल तर हे एकसारखं कोरून घ्यायचं. इथून वरती जायचं शोल्डरवरती. लूप पट्टी ह्याच्यापेक्षा 1 इंचाने पुढे येते, 1 किंवा पाऊण इंचाने. त्याच्यानंतर यातला एक भाग घ्यायचा आहे कुठला पण, जो तुमच्या हातावर येतोय तो. उलटी बाजू वरून ब्लाऊज सगळा सरळ. इथे असं फोल्ड केलं तरी चालतं, हे असं फोल्ड करून याच्यावरती ठेवायचं, किंवा हे याच्या खालून उलटं टाकायचं. दोन्ही फोल्डिंग चालतात. फोल्ड करताना ते हुकाचं जे घर केलं आहे आपण, ते याच्या आतमध्ये जास्त जाऊ द्यायचं नाही. त्या पूर्ण याला एकसारखे पीठ मारून द्यायचं. जिथं गरज आहे तिथं मशीन थांबवायलाच लागते, उगाच पळायचं नाही. त्यानंतर हा गोलवा. ह्या गोलव्यांवर गळा नाही फिरवायचा आपल्याला, ही पट्टी लागन तिकडं फिरवायची. गळ्याचा आकार तोच ठेवायचा. मग हा गळा बॉडीला टाईट होतो आणि ही पलटी पडली जाते पट्टी.
ब्लाऊज आपण व्यवस्थित ठेवलाय का त्याची खात्री करायची प्रत्येक वेळी. जिथं गरज आहे तिथं बारकावे द्या, जिथं नाही आहे तिथं खास मशीन करावली तरी चालतं. त्यानंतर हा एक आकार. तर इथं पट्टीमध्ये फॉल्ट आहे, ब्लाऊजमध्ये नाही आहे. आता इथं मला थांबायचं आहे इथं, मग मी डायरेक्ट मशीन इथपर्यंत नाही घेऊन येणार. ह्या पट्टीला याचा आकार देणार, ही पट्टी कापणार. कापली पाहिजे तेवढी, मग हिला परत फोल्ड केली मी. आधी पट्टी कापली आणि मग मशीन त्याच्या बाहेर आणणार आहे मी. तर आता ही पट्टी आपली तयार. या पूर्ण याच्यावर नख फिरून घ्यायचं एकसारखं बोटाने. पलटी कशीच पडत नाही ही पद्धत जर वापरली तर. या पूर्ण याच्यावर बोटाने त्याला फिरून घ्यायचं. ते कशात फिरून घ्यायचं? अशा कापडांमध्ये. नखाने ओके करून घेतलं म्हणजे त्याला शेप दिला त्याचा. तर ह्या तू घेऊच नको. या प्रत्येक ह्याच्यात आता मी एका साईडने वेगळा करते, एका साईडने वेगळा करते. ह्याच्यावर पूर्ण खाचत दाबटीप पण देऊ शकता.